नमस्कार मंडळी, सुनील अँड सीमास किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय। आज आपण बनवतोय कुळथाची पिठी। ही खूप हेल्दी असते आणि कुळथाची पिठी जे कोकणामध्ये राहत असतील त्यांना बरोबर माहिती आहे। एक कुळीद असतात, त्याचे वाटून पावडर बनवली जाते आणि त्या पावडरची मग पिठी बनते। ती कशी बनते, कुठल्या पद्धतीने बनते ते आपण बघूया। तुम्हाला मी दाखवतो, चला तर बघूया कुळथाची पिठी। कुळथाची पिठी बनवताना लागणारं साहित्य आहे कांदा, लसूण, कढीपत्ता आणि मिरची आणि कुळथाची पिठी। लसूण आपल्याला तुकडे करून घ्यायचे, ठेचून घ्यायचे नाही आहेत। ह्याच्यामध्ये बाकी लागणारं सामग्री आहे हळद, मिरची पावडर, धना जिरा पावडर, जिरं आणि राई। सर्वप्रथम आपण एक कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम केलं, त्याच्यामध्ये आपण राई टाकली। राई टाकल्यानंतर जी तडतडायला लागली त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार। आता जिरं टाकलेलं आहे आणि जिरं पण जेव्हा तडतडायला लागतं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे। हिंग डायजेशनसाठी खूप चांगलं असतं आणि स्मेल पण येतो चांगला त्याचा। थोडंसं हिंग टाकायचं आपण। आता ही सगळी गोष्ट टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची टाकून मग लसूण टाकून द्यायची। आता लसूण टाकलेली आहे, थोडीशी हलकीशी लाल व्हायला द्यायची। सगळं स्लो गॅसवर करायचं, फास्टवर करू नका, नाहीतर लसूण जळून जाणार। आता आपण कांदे टाकून घेऊया। कांदे आपल्याला लालसर करून घ्यायचे, शिजले पाहिजे, दाताला लागले नाही पाहिजे। कांदे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण पिठीमध्ये पाणी मिक्स करून घेऊया। ही पिठीची पावडर आहे, ही रेडीमेड पण मिळते दुकानात। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, गठ्ठे नाही झाले पाहिजे। ही जास्त नाही लागत, 2-3 चमचेच घ्यायचे असतात आणि याच्यामध्ये आपण पाणी मिक्स केलेलं आहे। आतमध्ये कुठलेही गठ्ठे तयार नाही झाले पाहिजे आणि आपल्याला पिठी बनवताना ही थोडी थोडी पिठी टाकायची। आता कांदा आपला तयार आहे, एकदम नाही ओतायचं आपल्याला। आता आपण हळद टाकूया। आता सगळे मसाले आता करूया, कारण पिठी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही मसाला आपल्याला ॲड करायचा नाही आहे। आता मिरची पावडर टाकलेली आहे, धना जिरा पावडर व्यवस्थित परतून घेऊया आपण। मसाला याच्यामध्येच फ्राय झाला पाहिजे, याच्यामुळे कलर पण चांगला येतो पिठीला। आता आपला मसाला लगभग तयार झालेला आहे। याच्यामध्ये आपण पिठी ओतायची आता, जे आपण लिक्विड केलं ते, पण थोडं थोडं ओतायचं, एकदम नाही ओतायचं। ते बरोबर फ्राय झाली पाहिजे। त्यामुळे ही पाण्यामध्ये मिक्स केल्या असल्यामुळे आपल्याला त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। थोडी ओतायची, परत हलवायची, थोडी ओतायची, परत हलवायची, एकदम ओतायचं नाही आपल्याला। आता थोडासा गॅस मी फुल केलेला आहे, कारण ती पिठी कच्ची असते, शिजायला पाहिजे। आता ही उरलेली परत टाकून द्यायचं। बघा आता ही घट्ट झालेली आहे। आता तुम्हाला याच्यामध्ये जेवढी पण लिक्विड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। बघा ही घट्ट झाली। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं, आपण ओतू शकतो। चवीपुरतं मीठ टाका। तुम्हाला त्याची थिकनेस किती पाहिजे त्याच्यावर आहे, कारण पिठी ही थंड झाल्यानंतर घट्ट होतं। आणि लक्षात करा, जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा ही पिठी बनवायला घ्यायची, कारण की ही पिठी 5 मिनिटात बनते, पण ती गरम गरम खायला तुम्हाला बरी वाटणार, थंड झाल्यावर तुम्हाला ती अजिबात आवडणार नाही। आता आपल्याला जेवढे लिक्विडी पाहिजे, जेवढी पातळ पाहिजे तेवढं आपण पातळ करून घेऊया, कारण जसजशी गरम होते ना तसतशी घट होत जाते, म्हणून पाणी थोडंसं जास्तच टाका तुम्ही। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।